रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। काही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची हप्ता सुरुवात झाली तर दुसरी साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेवळे तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य देतो। इतर वेळेला 50-51% आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं, पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहीत न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं। पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल। खूप अडचणी येत आहेत लाडक्या बहिणीने केवायसी मध्ये खूप अडचणी येत आहेत। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचा ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर, त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी आहे। जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज आहे 11 नोव्हेंबर आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात ही झालेली आहे। कोणत्या बँकेत पैसे येणार हे सांगतोय, कारण मेन जर आपण बघितलं तर आज फक्त 8 ते 9 बँकेतच पैसे येणार आहेत। आचारसंहिते अगोदर पैसे वाटप करणार असं सरकारने सांगितलेलं आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपयेच येणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपयेच येणार आहेत। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्यांना आला नसेल त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना येणार हे सांगतोय, कारण सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। हे परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। तुमचं नाव कसं पाहायचं किंवा तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमचं नाव हे पात्र लाभार्थी यादीमध्ये राहील हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा तुम्ही काय करताय, व्हिडिओ बघताय आणि सोडून देताय, तसं नाही करायचं। चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट्समध्ये मला आधी सगळ्यात अगोदर सांगायचं आहे कोणाकोणाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा आलेला आहे। कारण लक्षात घ्या, जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आला नसेल तरी देखील तुम्हाला काय करायचं आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला एक सोपी माहिती सांगतो आहे, जेणेकरून तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता पण येईल, नोव्हेंबरचा पण हप्ता येईल। आणि तुम्ही काही लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की रेशन कार्डचं एक मोठी अपडेट आहे हे तुम्हाला सांगतो आहे, आणि 30 प्रकारची भांडी लाडक्या बहिणींना आता सरकार देणार आहे। ते सुद्धा योजना कोणती आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना आता नवीन 30 प्रकारची भांडी ही मिळणार आहेत। आणि ह्याच्या संदर्भात जे काही नियोजन आहे ते सरकारनं काल रात्रीच म्हणजेच बैठक जी झाली मोठी त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे आणि निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींना हे भरपूर सारे गिफ्ट्स हे भेटत असतात किंवा जो हप्ता आहे तो एक एक्स्ट्रा हप्तासुद्धा सरकार बऱ्याच वेळा देतो। तर आपल्याला आता हे सुद्धा बघायचं आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळतो का डिसेंबरचा हप्ता। काही असे न्यूज येत आहेत की नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत डिसेंबरचा हप्तासुद्धा सरकार देणार आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना जे 3,000 आहेत ते एकदमसुद्धा इथं आपल्याला तिथं पाहायला मिळू शकतात। कारण आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण असेल अशाच लाडक्या बहिणींना हे हप्ते येणार आहेत। आता तुम्ही म्हणाल मग ई-केवायसी केली तर आम्ही पात्र का अपात्र? माझं एक म्हणणं असं आहे की ई-केवायसी तुम्हाला आता गरज नाही, पुढच्या महिन्यापर्यंत ही ई-केवायसी गेलेली आहे। कारण सरकारनं 18 नोव्हेंबर हे अल्टिमेटम दिलं होतं, परंतु सरकारची जी वेबसाईट आहे ती वेबसाईटच चालत नाही। आपण जर नीट बघितलं तर वेबसाईटच चालत नाही आहे नीट,
आणि वेबसाईट न चालल्यामुळं हा प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींचं काय होतं आहे तर तिथं जे पैसे आहेत आता ते तर त्यांना कसे येणार, कारण जर त्यांचं नावच नसेल तर त्यांना हप्ता हा मिळणार नाही. आणि जर तुम्ही KYC करत असाल तर लक्षात घ्या, जर तुमचं नाव तिथं जर तुम्हाला म्हणजे OTP जर आला तर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे, अन्यथा तुम्हाला इथून पुढे कुठलेही पैसे येणार नाहीत. तर त्यासाठी पुनर्अर्ज पडताळणीचा अर्ज करायचा आहे. तुमचं नाव यादीत आहे की नाही कसं चेक करायचं, सगळ्यात महत्त्वाचं अंगणवाडी सेविका जिथे आपल्या असतात अंगणवाडी, तिथं जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की आमचं जे नाव आहे ते आहे का, पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का हे आम्हाला सांगा. जर नाव असेल तर तुम्हाला 100% हे नोव्हेंबर महिन्याचे जे हप्ते आहेत ते येणार आहेत. आणि ऑक्टोबरचा राहिला असेल तर तो देखील येणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीचा जो अर्ज आहे तो तुम्हाला करायचा आहे. तो सुद्धा तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळू शकतो किंवा महिला व बालविकास जे आपलं कार्यालय आहे त्या कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्ही हे काही जो अर्ज आहे त्यांना सांगायचं की मला मागचा जो हप्ता आहे तो मला आलेला नाही आणि मला सप्टेंबर महिन्यापर्यंतचे सगळे हप्ते आलेले आहेत, मी ह्या योजनेसाठी पात्र आहे, तरी देखील मला ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही, तर कृपया करून मला ऑक्टोबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता असे 2 हप्ते यायला हवेत. तर त्यासाठी मला पुनर्अर्ज पडताळणीचा एक अर्ज असतो तो मला भरायचा आहे. तर तो कसा भरायचा आहे हे सांगा. ते 100% तुम्हाला अर्ज कसा भरायचा, काय करायचं हे सगळी डिटेल माहिती तुम्हाला 100% देणार आहेत. हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर कोणत्या बँकेत पैसे येणार. सगळ्यात प्रथम जर आपण बघितलं तर आपण सगळ्यात अगोदर जे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे पोस्टाचं खातं. पोस्टाच्या खात्यात सगळ्यात अगोदर पैसे येणार आहेत. त्या खालोखालात जे आपले बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, SBI असेल, ज्या सरकारी बँका आहेत त्या बँकेमध्ये पैसे येणार आणि काही मोजक्याच प्रायव्हेट बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना मी स्वतः रिप्लाय करून सांगणार आहे की तुमच्या बँकेत पैसे येणार आहेत की नाहीत. आणि जिल्ह्याचे जर आपण बघितलं तर जिल्हे जर आपण बघितलं तर काही महत्त्वाचे जिल्हे आहेत तिथं सगळ्यात अगोदर वाटप होणार आहे. दररोज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. पुढचे 3 ते 4 दिवस हे वाटप राहणार आहे, म्हणजेच 11, 12, 13, 14 म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे 4 दिवस आपल्याला हे वाटप पाहायला मिळणार आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमची बँक सांगा. मी तुम्हाला बरोबर सगळं तुमचं रिप्लाय देऊन सांगतो की तुम्हाला पैसे येणार का नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या लाडक्या बहिणीचं, मावशीचं, काकेचं हप्ते सुरू राहायला पाहिजे तर त्यांनासुद्धा ही माहिती द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. कुठलेही प्रश्न असतील तुम्ही नक्की विचारू शकता. कुठलेही लाडकी बहिणीच्या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील ते 100% तुम्ही विचारा, त्याचं उत्तर मी नक्की देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.